राज्यामधील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार 50 कोटी रुपये। राणा जगजित सिंग पाटील यांची मोठी माहिती। खरीप 2022 मधील नुकसानीपोटी अनुदेय भरपाईपासून वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यामधील उर्वरित 6 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना येत्या आठवड्याभरामध्ये पीक विमा मिळणे अपेक्षित आहे। सोमवारी कृषी आयुक्त कार्यालयाकडे जमा रक्कम विमा कंपनीच्या बँक खात्यांवर वर्ग होण्याची शक्यता असल्याने 50 कोटी रुपयांच्या भरपाईचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती या ठिकाणी आमदार यांनी दिली। जवळपास 230 कोटी रुपये वितरित झाले आहेत। शासनासोबत झालेल्या कराराप्रमाणे जमा विमा हप्त्याच्या रकमेपेक्षा भरपाईची रक्कम 110% अधिकची असल्याने विमा कंपनीला काही रक्कम शासनाकडून येणे बाकी होती। ही रक्कम प्राप्त होतात उर्वरित 50 कोटी रुपयांचे वितरण करण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे आणि या रकमेचा शासन निर्णय निर्गमित होऊन रक्कम कृषी आयुक्तालयाकडे जमा झाली आहे। सोमवारी ही रक्कम विमा कंपनीच्या खात्यावर जमा होऊन लगेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे।